हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हा व्हिडिओ आहे अनंत चतुर्थीच्या बाप्पाच्या विसर्जनाचा। मोरया मोरया असं म्हणत बाप्पाला आसनावरून उतरून खाली ठेवलं जातं। पाटाभोवती मस्त सुबक अशी रांगोळी काढली जाते। तेथे सर्वजण घरातले दर्शन घेतात आणि मग आपला बाप्पा, लाडका बाप्पा हा घरी जाण्यासाठी निघतो। तर चला तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। कोकणात गणपती बाप्पाचं विसर्जन कसं होतं आणि किती प्रेमाने आम्ही त्याच्या घरी त्याला निरोप देतो। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की बाप्पाचं विसर्जन कसं वाटलं ते। बाप्पाला खाली ठेवल्यानंतर माझ्या काकांनी, पप्पा, घरातल्या सर्वांनी बाप्पासोबत फोटो काढले। हे फोटोज म्हणजे आपले एक मेमरीज असतात। आणि नंतर लाडक्या बाप्पाला आम्ही निरोप दिला। मोरया मोरया। अरे टाकून बाजू करा तुम्ही। आमचा बाप्पा हा मोठा असतो, त्याच्यामुळे त्याला डोक्यावरून एकट्याने नेणं हे शक्य नसतं। मग आम्ही त्यासाठी पाळणा आणतो आणि त्या पाळण्याला मी साध्या सोप्या पद्धतीने थोडंसं सजवलं होतं। आता आमचा बाप्पा डोलीतून चाललाय नदीकडे। तर तिथे नदीवर आम्ही बाप्पाचं विसर्जन करणार आहे। मोरया मोरया मोरया, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार। आता आम्ही गावकर काकांच्या घरी पोहोचलो आणि इथे त्यांचाही गणपती निघाला होता। तर एकसाथ सगळे गणपती निघाले आहेत आणि ढोल ताशाच्या गजरात आम्ही गणपती बाप्पाला मिरवणुकीत घेऊन चाललो आहोत। निसर्ग बघा, किती निसर्गही छान यावेळेला नटलेला असतो। बाप्पाच्या विसर्जनाला छान असा दिसणारी हे निसर्ग आहे। आपण तुम्ही सावकाश आहो जरा असत बापी काका असत बापी सुपा काकाने असत। गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला। गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार। सावकाश उतरा बाबा, मध्ये मध्ये जावं लागतं लोकांना। सावकाश उतरा। कोणी हो आपली नदी स्थिर राहून
आता बाप्पा बघा नदीवर पोचले आहेत. तर इथे त्यांना एका जागेवरती लाईनमध्ये ठेवून त्यांची आरती केली जाईल, कापूर वगैरे पेटवला जाईल, आणलेली फळं बाप्पाच्या समोर ठेवली जातील आणि मग गाराणं जे आमचं कोकणातलं फेमस असतं ते गाराणं वगैरे घालून नंतर बाप्पाला नदीमध्ये बाप्पाचं विसर्जन करण्यात येईल. चपला काढा. 11 दिवस आम्ही बाप्पाला जी फुलं वगैरे वाहतो ती आम्ही तेव्हाच्या तेव्हा तो कचरा टाकत नाही. ती फुलं आम्ही एका कचराकुंडीत साठवून बाप्पाला जेव्हा आम्ही विसर्जन करण्यासाठी येतो तेव्हा ती फुलं गंगेमध्ये सोडतो. तर माझ्या आत्याने आता ती फुलं सोडली आहेत. इथे बघा सगळे बाप्पा आले आहेत, मस्त एका लाईनीत बसले आहेत. बाप्पा आल्यावर गजबजून निघणारं घर आता शांत झालं आणि बाप्पाला विसर्जित करताना खरंच डोळे पाणावलेले असतात. बाप्पा 11 दिवस आसनावर जरी बसला असेल तरी घर हे खूप सजवलेलं असतं आणि छान घर भरल्यासारखं वाटतं. आता इथे बघा सगळेजण लाईन लावून दर्शन घेत आहेत बाप्पाचं. सर्वांगी सुंदर उडशी कंठी माळ मुक्ता मुकुट जय देव जय देव कामना जय देव जय देव जय देव जय देव अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी धर्म वर्णा देवारी हरी पडलो आता संकट निवारी जय देव जय देव महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी जय देव भुवनी महाकाल कैसे नाही सारी समरे कंतु बोले काही सारी वाज करता पडलो प्रवारी ते तू भक्ता लागे पावस लवलाई जय देव जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी जय देव प्रसन्न होती निराशा त्याच्यापासून कोडी कोडी भोपाशा अंबे तुझं वाचून विलासा नरहर निघाला पंकजदेशा जय देव जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी जय देव लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा
कृपा तुझे प्रेमे आनंद पूजन भावे तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव सर्वं एवं कायेन वाचा मनसेंद्रियेण करावा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाचे समर्पयामि केशवं राम नारायणं कृष्ण वासुदेवं गोपिकावल्लभं जानकी हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे गजानना महाराज समर्था आगमनापासून विसर्जनापर्यंत ही तुमची सेवा केलेली आहे. या सेवेमध्ये काही चुकापराध असतील तर माफ करा. केलेली सेवा पावन करून घ्या. सर्वांना चांगली बुद्धी द्या. सर्वांचा रोग राई खोटं नाटक क्लेश अंगरोग काय व्याधी असतील ते दूर करा. सर्वांच्या मनात ज्या ज्या इच्छा पूर्ण असतील त्या पूर्ण करा. जे लोक शिक्षण घेत आहेत त्यांना शिक्षणात यश द्या. जे लोक नोकरी धंद्यात जात आहेत त्यांना गाडी घोड्यात सगळ्यात सांभाळ करा. नोकरी धंद्यात बढती द्या. ज्या लोकांच्या मनात काही काही इच्छा आहेत ते पूर्ण करा. ज्यांच्या शरीरातले रोग राई असेल ती दूर करा. ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्त करून द्या. ज्यांना शिक्षण आहेत त्यांना शिक्षणात यश द्या. ज्यांचे जे जे काय मनातल्या इच्छा पूर्ण आहे शिक्षण नोकरी धंदा याच्यात यश द्या. आणि सर्वांना सुखी राखून ज्यांच्या मनातल्या हेवे दावे सगळ्यांच्या दूर करून वाडीतल्या लोकांना सर्वांना सुखी राखून चांगलं ते करा. जे काय गुराढोरांना आजार पण आलेला आहे ते सगळे दूर करा. आणि सगळ्यांना रानावनात सांभाळ करून शेताबातात सांभाळ करून चांगलं यश देऊन चांगलं ते करा. पुढे रखवालीक सामील करून हा उंदीर मामा बाबा मुशक राजा उंदीर मामा आजपर्यंत तुमची सेवा केलेली आहे आगमनापासून विसर्जनापर्यंत. याच्यामध्ये काही आपल्या चुकी अपराध असतील तर क्षमा करा. सर्वांना यशाचं वाटो द्या. शेता भाताची सांभाळ करा. काय रोगराई खोटं नाटं आहेत ते दूर करा. आणि सर्वांना सुखी राखून रोगराई दूर करून यशाचं वाटो देऊन चांगलं ते करा. ज्या ज्या लोकांनी ठेवलेले आहे हे मान्य करून घ्या. त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करा. रोगराई दूर करा. खोटं नाटक दूर करा. ज्या ज्या इच्छा असतील ते पूर्ण करा. मुलाबाळांना सुखी राखा. शिक्षणात नोकरी देऊन चांगलं ते करा. गणपती बाप्पा महाराजा समर्था ही मागणी पूर्ण द्या. आणि पुढच्या वर्षी त्याच्या 8 हात होऊ देत. आणि एकदम जो काही क्लेश असेल तो दूर करून आजच्या तारखेपासून पुढच्या वर्षी महाराजा समर्था तर यथाशक्ती जो त्यांच्या मनात जो नवस फेडायचा आहे तो भेटतील. आज या ठिकाणी तुमच्या चरणी शरण आले आहेत. काय जी रोजगाई कोणत्या क्लेश असेल जे कोणी काही त्याच्या चरणी मागण्या पाया पड आणि अंगाला दोघांनी पण पडा एकदम नाही. ओ काका ना उजवात बाळा काका ना उजवात जोर मिळत नाही त्यांना उजव्या हातात. अरे बाळा जोरात जर आपण आवाज फुटातो नाही.
आता बाप्पाची सगळी आभूषणं काढून बाप्पाला आंघोळ घातली जाईल आणि मग बाप्पाला गोल पाण्यात विसर्जित केलं जाईल. काढून टाकून जातो, काढून टाकतो आमच्याकडे. माझ्या काकांनी बाप्पाला डोक्यावर घेऊन पाण्यात तरंगतोय असं दाखवलं. आणि काही ठिकाणी आपण बघतो की बाप्पा वरून कुठच्याही पाण्यात फेकले जातात किंवा कसंही त्यांचं विसर्जन केलं जातं. तर हे आमच्याकडचं कोकणातलं विसर्जन बघा. कधीही बाप्पाला आम्ही वरून फेकून किंवा खराब पाण्यात विसर्जित करत नाही. आम्ही त्यांचं व्यवस्थित प्रेमाने विसर्जन करतो आणि आमच्या संस्कृतीला आम्ही जपतो. तर आमच्या बाप्पाचं आता विसर्जन झालेलं आहे. आता मी घरी जाऊन प्रसादी घेणार आणि घरी जाणार. गणपती विसर्जन झाल्यावर सगळ्यांनी पाण्यात मनमुराद आनंद लुटला. पहिलं आमच्या इथे गणपती विसर्जन झाल्यानंतर दहीहंडीही करायचे पाण्यामध्ये. तर आता फक्त त्यांनी वरून उड्या मारून पोहण्याचा आनंद घेतला. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.